क्रिएशन मी राहुल मुनगेकर यांना विनंती असेल आपण यायचं आहे आणि अल्पेशजी गोतारणे साहेब यांचा विशेष सन्मान करायचा आहे. मॅचला सुरुवात काही क्षणातच जिकडे होते. राहुलजी मुनगेकर यांना विनंती असणार आहे आपण अल्पेशजी गोतारणे सावली क्रिएशनचे सदस्य त्यांचा सन्मान केला जातोय. या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण कोकणात आलात, सिंधुदुर्गात आलात, देवगडात आलात आणि आनंदवाडीत आलात आणि आपण आल्यामुळे आम्हालाही आनंद झाला आहे आणि म्हणूनच आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने आपला सन्मान. धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेने. दोन्ही टीम आपला एक अतिरिक्त खेळाडू देखील इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा याची नोंद आपण घ्यायची आहे. मॅचला होते सुरुवात. महत्त्वाचा सामना असेल, 5 ओव्हरची मॅच असेल. बॅटिंगसाठी किरण पवार, उस्मान पटेल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील एक महत्त्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. एजाज बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. राजस्थानचे खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला एक रायगडचे, तर दोन्ही रायगडचे धुरंधर पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल खोलवर टप्प्यात थोडासा वेगात टाकला होता. डॉट बॉल आलाय पहिला. 5 ओव्हरची महत्वाची मॅच पाहायला मिळेल. जो जिंकेल स्पर्धेत राहणार आहे, पराभूत होईल स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे. एका बाजूला मिसबा हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड एजाज भाई सोलकर यांच्या मालकीची टीम आहे. दुसऱ्या बाजूला स्मार्ट रेट रत्नागिरी ही टीम शहबाजभाई चिपळूणकर यांच्या मालकीची टीम पाहायला मिळते. आणि आज आहेत सगळे देवगडात आनंदवाडीमध्ये. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झाले हो. एका हातामध्ये घेतला गेला हा जेल. मनसूर होते केरळ राज्यातील खेळाडू. पाठीमागे गेले आणि एक हात पाठी केला, त्याच्यातच बॉल पकडला गेलाय. वाह, एक चांगली कॅच पकडली मनसूर यांनी. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहायला आवडेल. टायमिंग नव्हतं झालं, फटका फसला होता आणि तिकडे वाह, जबरदस्त कॅच. जावेत मॅचच्या दिशेने. ओमकार देसाई आलेत मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. उस्मान आणि ओमकार ही जोडी, हे मैदान आणि ओमकार देसाई यांचं देखील एक अतूट नातं राहिलंय. याच मैदानात एक अजरामर खेळी देखील त्यांच्याकडून झाली होती. पाहूया, त्याच मैदानात पुन्हा एकदा दाखल झालेत. खरे सुरुवातीलाच विकेट आली आहे. 2 चेंडू दोन्ही अप्रतिम टाकले एजाज यांनी. पहिला बॉल हेलिकॉप्टर पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. खरा थोडासा पुढे बॉल होता, परंतु धावसंख्येचं अभियान सुरू झालंय. ओमकार यांचं टीमचं सुद्धा 5 ओव्हरची असणारी महत्त्वाची मॅच आहे. धुरंधर तर दोन्ही बाजूला आहेत. ज्यांना खेळण्यासाठी, ज्यांना पाहण्यासाठी आपण आतुर असतो, ते सगळे खेळाडू मैदानात पाहायला मिळत आहेत. त्यांची सेल्फी काढण्यासाठी खूप सारी गर्दी होते. त्याच 2 तेच खेळाडू मात्र इकडे देखील आपल्याला पाहायला मिळतील. वेग वाढवला होता यावेळेला, परंतु अचूक टप्प्यावर नव्हता बॉल. व्हाईट बॉल घोषित केला जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. महत्त्वाची मॅच आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. धुरंधर मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या सगळ्यांनी मेहनत केली आहे. उगाच कोणाचं नाव होत नाही. त्याच्या मागे मेहनत असते, त्यांचा प्रवास असतो, खेळी असते आणि त्याच्यानंतर हे खेळाडू इथपर्यंत आले, त्यांचंही कौतुक.
उस्मान पुल करतायत, बॉल समोर मार्गस्थ होईल. एक धाव तर तिकडे मिळेल. तेवढ्या उंचीने किंवा लांबीने नव्हता गेला चेंडू, परंतु एक रन तिकडे मिळणार आहे. परंतु उस्मान देखील असे खेळाडू आहेत, लोकप्रिय तर आहेच आहे, आणि एकदा का त्यांची बॅट बोलायला लागली की मग धुमाकूळ घालतात. पाहूया, त्याची अपेक्षा देखील असणार आहे. जोडीला ओमकार देसाई आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 3 रन आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी, नियोजनबद्ध टप्पा देखील पाहायला मिळतोय. एजाज याही गोलंदाजाची चर्चा आहे सध्या. प्रचंड वेगातील चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि विकेट येताना पाहायला मिळते. एजाज ओमकार यांना आउट करतायत. ओमकार देसाई आउट. क्रिकेटचा आनंद घेणारा हा मनमुराद आनंद घेणारा हा चाहता पाहायला मिळतोय. तेही चित्र इकडे टिपले कॅमेरामनने. क्रिकेटचा आपापल्या पद्धतीने आनंद घेतो. कोणी आनंद घेतो मनातल्या मनात, कोणी आनंद घेतो टाळ्या वाजवून, कोणी आनंद घेतो अगदी नाचून सुद्धा. आपापल्या पद्धतीने एन्जॉय करत असतो. आणि हा क्रिकेटचा खेळच असा आहे, आपल्याला खेचून आणतो मैदानाच्या दिशेने, तासन तास मैदानात बसायला लावतो. घरी कधी कधी सांगून येतो 1 तासात आलो हो, परंतु 5-5 तास आपण जातच नाही. मग घरच्यांचे फोन आले तरी कधी कधी उचलत नाही. खेळच आहे क्रिकेटचा असा, जो आपल्याला आवडतो, वेळ लावतो. एजाज यांनी पहिलं षटक आतापर्यंत खूप चांगलं टाकलंय. 3 धावा धावफलकावर आहेत. 2 महत्त्वपूर्ण विकेट देखील घेतल्यात आणि आता गेम चेंजर रोहित नार्वेकर आलेत बॅटिंगसाठी. फुलटॉस बॉल, त्याला कव्हरच्या दिशेने दिशा दिली आहे. 1 रन मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिली ओव्हर जबरदस्त राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा फक्त खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या गेलेल्या आहेत. पहिली ओव्हर मिसबा हॉलिडेजच्या नावाने राहते. भारताच्या विविध राज्यातील खेळाडू पाहायला मिळत आहेत. पहा, या टीममध्ये काश्मीर जम्मूचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. या टीममध्ये राजस्थानचे खेळाडू आहेत. या टीममध्ये उत्तर प्रदेशचे खेळाडू आहेत. या टीममध्ये केरळ राज्यातील खेळाडू आहेत. या टीममध्ये महाराष्ट्राचे खेळाडू आहेत. अशा विविध राज्यातील खेळाडू मात्र, आणि इकडले संघ मालक काय करतील याचा नेम नाही. आपली टीम स्ट्रॉंग व्हावी यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो, कारण प्रत्येकाला जिंकायचं आहे. आणि हाच प्रयत्न असतो की जी नामवंत स्पर्धा असते त्यामध्ये आपला बेस्ट टीम, उत्कृष्ट संघ उतरावा. आणि म्हणूनच प्रत्येक गावागावामध्ये चर्चा, नाक्या नाक्यावर चर्चा होते. सकाळी हॉटेलमध्ये गेला, तिकडे तिकडे फिरायला गेला तर तिकडे ही चर्चा होते, अरे काल कोण जिंकलं, कोणी हाफ मारला, कोण चांगलं खेळलं, कोणाचा परफॉर्मन्स तेवढा चांगला नाही झाला. या सगळ्या चर्चा इकडेच काय टेनिस क्रिकेटच्या वर्तुळात होतात. म्हणजे आपल्या टेनिस क्रिकेटची दुनिया देखील खूप मोठी आहे आणि अलीकडे तर खूप मोठा बदलाव झाला आहे. आणि गेल्या काही वर्षातील टेनिस क्रिकेटमध्ये झालेली क्रांती, टेनिस क्रिकेटमध्ये झालेले बदलाव, आता आपलं टेनिस क्रिकेट एका मोठ्या उंचीवर आलेलं आहे. आपलं हक्काने आपलं म्हणतोय. फुलटॉस बॉल, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न, बॉल निघालाय थर्डमॅनच्या दिशेने आणि येतोय चौकार. चला, 8 धावा धावफलकावर आहेत.
बॅटची कडा लागली, त्यानंतर बॉल सीमारेषच्या दिशेने गेलाय. जम्मूचे बॉलर सुनील कुमार देखील इकडे पाहायला मिळत आहेत. सोपं आहे का? इथून जम्मू काश्मीर किती लांब आहे? तिकडनं देखील खेळाडू इकडे आलेत. या स्पर्धेने आयोजकांनी स्वतःला सिद्ध केलंय, म्हणून आता स्पर्धा प्रसिद्ध झाली आहे. लांब लांबवरून, दूरदेशीवरून मात्र खेळाडू इकडे येत आहेत. किट सुद्धा प्रतीक भाऊंनी खूप चांगले बनवलेले आहेत. सध्या तर असं वाटतंय मुंबई इंडियन्स किंवा चेन्नईची मॅच चालली आहे की काय, की इंडिया ऑस्ट्रेलिया. समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. आणखीन एक विकेट तिकडे येईल. चांगली कॅच पकडली गेली, विकेट आली आहे रोहित नार्वेकर यांची. दावा करावे लागतील, एक आव्हान ठेवावं लागेल. किमान 45-50 रन तरी करावे लागणार आहे. 5 ओव्हरची मॅच आहे, धावा कराव्या लागतील. अजित मोहिते प्रचंड क्षमता या मॅच विनरकडे चाललेत मैदानाच्या दिशेने. जोडीला मैदानाच्या आतमध्ये ओस्मान पटेल आहेत, हे विसरून चालणार नाहीये. परंतु या दोन्ही गोलंदाजांनी पहिल्यांदा राजस्थानचे पाहायला मिळाले, आता जर पाहिलं तर बॉलिंगसाठी जम्मूचे बॉलर पाहायला मिळत आहेत. लांब लांबवरून येत आहेत, परंतु तेही खुश होतील. एवढा सुंदर भूतलावरील स्वर्ग म्हटलं जातं कोकणला, आणि कोकणमध्ये दाखल झालेले आहेत. इकडले समुद्र किनारे, इकडला निसर्ग, इकडलं खाद्यपदार्थ, इकडले सण, इकडले उत्सव, इकडल्या कला, इकडली संस्कृती, सगळं काही लाजवाब आहे. आणि इकडला गणपती बाप्पा, गणेशोत्सव सगळ्यात भारी. शिमगा सुद्धा येतो येणाऱ्या कालावधीमध्ये. सगळ्यांना कोकण बोलावतं आणि सगळे येतात देखील. 8 धावा धावफलकावर आहेत, 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. फुल टॉस बॉल, त्याला दिशा दिली आहे खरी, 1 रन मिळेल. धावफलक 9 वर गेलेला आहे. उस्मान पटेल आज मोठ्या प्रमाणावर यांच्याकडून अपेक्षा असणार आहे. याही अगोदर अपेक्षांची पूर्तता केली आहे. बॉलच्या उसळी हाईट संदर्भात जर पाहिलं तर इकडे तिसऱ्या पंचांची मागणी घेतलेली आहे. बिमर आहे की नाही याची पडताळणी होईल. चालू असणारा सामना मिसबा हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड, ओनर आहेत एजाजभाई सोलकर. त्याचबरोबर जर पाहिलं तर समोर स्मार्टनेट रत्नागिरी यांच्यातील मॅच पाहायला मिळते. मुंबईतील लखवा अंडरआर्म क्रिकेटमधील एक प्रसिद्ध खेळाडू बडे साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत असणार आहे, कारण दूरदूरवरून प्रेक्षक देखील येत आहेत. योग्य बॉल कळवला जातोय. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अजित मोहिते आणि ओस्मान पटेल, काही मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. या वेळेला स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या दिशेने उस्मान यांच्या बॅटमधून 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 10 धावा धावफलकावर 3 विकेट माघारी देखील परतलेल्या आहेत. एक धाव घेतली आहे, दुसरीचा कॉल होता परंतु थांबवलंय. तिकडे थोडीशी कोंडी केली आहे गोलंदाजाने, कारण हात खोलू दिले जात नाहीयेत. सुनील यांनी देखील ते केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये एजाज यांनी देखील ते केलंय. 11 वरी धावसंख्या आहे. पॉवर प्लेचा विशेष फायदा नाही येऊ दिला. अकरा धावा धावफलकावर.
उस्मान पटेल, अजित मोहिते, खेळावं लागेल आज, महत्वाची मॅच आहे. उस्मान यांच्यासाठी पुन्हा एक चांगला बॉल. खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले जातात किंवा लेंथवर चेंडू ठेवला जातोय, या दोन गोष्टी सातत्याने होत आहेत. कालही जर पाहिलं तर गौरेश नागवेकरची गोलंदाजी आठवते. काल कौशल पाटील यांनी देखील प्रभावित करणारा इकडे मारा केला आणि बघता बघता 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 3 विकेट माघारी आणि धावसंख्या झाली आहे स्मार्ट नेट रत्नागिरी टीमची 12 झाली आहे. अजित आहेत, उस्मान आहेत, 3 ओव्हर देखील अजून आहेत. पाहूया किती होतील. गोलंदाजीमध्ये बदलाव केला जातोय. कॅप्टन अंकुर सिंग स्वतः येत आहेत गोलंदाजीसाठी. 3 विकेट दबाव तर आहे, परंतु दबावाला हटवायचं असेल तर एकच गोष्ट करावी लागेल. तुम्हाला रन करावे लागतील, सिंगल डबल्सही घ्यावे लागतील आणि मोठे स्ट्रोकही मारावे लागतील. 18 बॉल अजूनही बाकी आहे. पहिल्या दोन्ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी, ते दोघेही यशस्वी राहिले. ते दोघांनी विकेट घेतल्या. एजाज यांनी 2 आणि सुनील यांनी 1. आलेत आता अंकुर सिंग. अंकुर आलेत. क्रिकेटच्या खेळाची देखील एक वेगळी मजा आहे. कोणी बॅटिंग करणार, कोणी बॉलिंग करणार, कोणी फिल्डिंग करणार आणि आपण तासन तास पाहत राहणार आणि या खेळाचेच होऊन जाणार. अशाच सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत असेल. फुलटॉस बॉल, त्याला दिशा दिली होती खरी. ओ, तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. रनआउट आहेत की नाही याकरता तिसऱ्या पंचांकडे गेला हा निर्णय. फुलटॉस बॉल होता, त्याला दिशा द्यायची होती थर्ड मॅनच्या दिशेने, परंतु तिकडे होते फिल्डर. त्यांनी केला थ्रो. त्याच्यानंतर तोच थ्रो पकडला अंकुर यांनी. आणि यष्ट्यांवर फेकला देखील. बाद व्हावं लागेल. आणखीन एक धक्का बसतोय. चतुराई अंकुर यांची आणि तेवढाच चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला होता. उस्मान आउट होत आहेत. सरफराज बाहुबली होते. चार विकेट माघारी परतलेल्या आहेत. याही ठिकाणावरून डावाला सावरायचं. 2 अनुभवी खेळाडू आता मैदानात आहेत. योगेश पवार आलेले आहेत, अजित मोहिते आहेत. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. 12 वर 4. परिस्थिती विपरीत आहे, परंतु तुमचा कसही अशाच वेळेला लागतो आणि तुम्ही त्याच्यासाठीच आहात. या परिस्थितीमधून बाहेर काढायचं, आपल्या टीमला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जायचं आहे. हा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. अशा प्रकारचं तुम्ही काम आज नाही करत आहेत, कित्येक वर्ष करतायत आणि ते पुन्हा एकदा करावं लागेल. यासाठी अजित आणि योगेश पवार आहेत. मिसबा ऑलरेडी सध्या चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते आहेत. कडबडून जागी झाली आहे ही टीम. फटका मारलाय जबरदस्त, कडक. अजित मोहिते ब्रँडेड फटका, सिक्सर. वाह, पिक केलं बॉलला. चांगल्या पद्धतीने बॉलचा अंदाज घेतला. सीमारेषच्या बाहेर फेकून दिलाय. एका टीममध्ये देखील बराच काळ क्रिकेट खेळले तो दोन्ही खेळाडू. 18 धावा धावफलकावर आहेत. अजित मोहिते. यावेळेला कव्हरची दिशा. वा वा वा, आता तर लाजबाब, अतिशय सुंदर देखना फटका होता. चौकार. थोडासा पुढे केला होता, ऑप्शनच्या बाहेर होता. अजित यांनी कव्हर्सला दिशा दिली आणि खूप सुंदर फटका पाहायला मिळाला. 22 वर धावसंख्या जाते. सुरुवात तेवढी चांगली नव्हती झाली, परंतु त्यातून सावरण्याचा प्रयत्न होतोय. मागील 2 बॉलवर 10 रन आलेत सुद्धा, ज्या पहिल्या 2 ओव्हरला फक्त 12 होत्या. म्हणजे 13 बॉलमध्ये 12 होत्या आणि मागच्या 2 बॉलमध्ये 10 आल्यात. हे तर क्रिकेट आहे. इकडे वेळ बदलायला वेळ लागत नाही. खेळावं लागेल एका आत्मविश्वासाने. दोन्ही टीमला खेळावं लागेल.
स्मार्टनेट रत्नागिरी हा सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. फुलटॉस कव्हर्सला दिशा दिली आहे, जाईल का गॅप मध्ये बॉल. वाह, अजित मोहिते डावाची सूत्र स्वतःच्या हातात घेत आहेत. चौकार. आणखीन एक चांगला फटका, फुलटॉस बॉल, त्याला दिशा दिली आहे, अगदी योग्य ठिकाणी दिली आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर देखील पाहायला मिळाली. स्कोर 4 पुढे जाईल. अजित इन ऍक्शन मध्ये 26 वर धाव फलक आहे. मॅच विनर आहेत अजित मोहिते. समोर तेवढेच नामवंत प्रथित यश गोलंदाज अंकुर सिंग. यावेळेला पुन्हा कव्हरच्या दिशेने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न राहिला आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता, ढकलला कव्हरच्या दिशेने. तोपर्यंत एक धाव तिकडे मिळेल. धाव संख्या 1 पुढे जाते, ती म्हणजे अगदी 27 वर जाते. तिसरी ओव्हर सुरू आहे. या ओव्हरमध्ये रन बनल्या आणि याच्यानंतर आणखी 2 ओव्हर आहेत. सत्तावीस धावा धाव फलकावर आहे. वाह, कव्हरच्या क्षेत्रात स्ट्रोक खेळलाय, परंतु तिकडे फिल्डर आहेत, त्यांच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. एक धाव घेतली, दुसरीचा कॉल होता अजितचा, परंतु योगेश यांनी त्यांना थांबवलं आणि एक वरच समाधान मानावं लागेल. धाव संख्या आता पुन्हा पुढे गेली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. या ओव्हरमध्ये 16 रन बनल्या गेल्या. धाव संख्या झाली 28. विकेट आहे 4. अजूनही 12 बॉल बाकी आहेत. पात्रा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. योगेश पवार आणि अजित मोहिते या डावाला सावरण्याचा प्रयत्न करतायत. मागील ओव्हरमध्ये बऱ्यापैकी रन बनल्या आणि 2 ओव्हर बाकी आहेत आणि कुठेतरी हा धावफलक 50-55 पर्यंत जरी गेला, चांगली मॅच होऊ शकते आणि याचा पुरेपूर अंदाज योगेश पवार आणि अजित मोहिते यांना आहे. आता बॉलिंगमध्ये बदलाव केला जातोय. बॉलिंगसाठी येत आहेत सुनील कुमार. एजाज आलेत. यस, हो, बऱ्यापैकी सारखेच दिसत आहेत. एजाज मंट्रीला. वाह, चांगला बॉल टाकला, तेवढा चांगला फटका देखील, मनगटी फटका खेळलाय. एक धाव घेतलीये. अजितने कॉल दिला होता थांबण्याचा आणि त्याच्यामुळे, परंतु बॉल जेवढा चांगला पाहायला मिळाला, फटकाही तेवढा सुंदर पाहायला मिळाला. हळूवार पद्धतीने मनगटी फटका खेळला होता. कोणती रिस्क नव्हती. चांगल्या ठिकाणी बॉल होता आणि चांगल्या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न देखील त्यांचा झाला. धावसंख्या 29 वर आहेत. 11 बॉल येणारे खूप महत्त्वपूर्ण असतील. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी प्रसिद्ध स्पर्धा, महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटमधील मानाची स्पर्धा, खेळाडूंना इकडे खेचून आणणारी, संघ मालकांना या स्पर्धेची ट्रॉफी हवीशी वाटणारी कोकणातील मानाची स्पर्धा. वेग वाढवला होता. पहिल्याही ओव्हरमध्ये ही बाब पाहायला मिळाली होती. अँगल बनवत थोडासा बॉल बाहेर गेलाय. व्हाईट बॉल कळवला जातोय. येणाऱ्या कालावधीमध्ये देखील खूप साऱ्या स्पर्धा या परिसरामध्ये, यंगस्टरची ट्रॉफी देखील येणाऱ्या कालावधीमध्ये येईल. मेडबाऊची ट्रॉफी असणार आहे. मालवणला स्पर्धा आहे. तर धडाकेबाज ट्रॉफी सुद्धा, जी 51व्या वर्षात पदार्पण करते, पुढल्या आठवड्यात व्यावसायिक गट देखील त्यामध्ये समाविष्ट असणार आहे. ग्रामीण गट देखील असणार आहे. अशा खूप साऱ्या स्पर्धा आहेत. मोठं क्रिकेट, खूप सारं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगला बॉल पुन्हा एकदा त्याच ठिकाणी करण्याचा प्रयत्न राहिला होता. 1 रन मिळेल. फिल्डर येत आहे तोपर्यंत एजाज मंड्रेला काय बॉलिंग, नियोजित गोलंदाजी, मोजून मापून हव्या त्या ठिकाणी बॉलचा टप्पा टाकण्याचा प्रयत्न होतोय आणि सहजासहजी ही स्ट्रोक खेळता येणार नाही. स्ट्रोक बनवावे लागणार आहेत. बॉलपर्यंत जावं लागेल.
यावेळेला बॅकफुटला गेले, जागा बनवली आहे. स्ट्रोक जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने खेळला, 1 रन मिळेल. दुसरीचा कॉल होता, थ्रो चुकीचा होता. लगेच दुसरी धाव घेतली आहे. धावसंख्या 2 ने पुढे. तेहतीस धावा धाव फलकावर, 4 विकेट माघारी. वाह, फटका खेळला आहे, परंतु तिकडे फिल्डर आहेत, त्यांच्याच दिशेने जाईल. आशिक अली होते, त्यांनी पकडली कॅच, आली आहे विकेट. एक चांगली मॅच सुरू आहे. बॅटिंगसाठी येत आहेत ऋतिक पाटील. डाव थोडासा संकटात आहे, 8 बॉल अजूनही बाकी आहे. 3-4 जरी बाहेर गेले, धावसंख्या 50 पार जाऊ शकतो, तो प्रयत्न करावा लागेल. ठाणे जिल्ह्यातील वडवली गावचा एक युवा सितारा ऋतिक पाटील बॅटिंगसाठी मैदानात दाखल होतील. शैलीदार फलंदाज म्हणून ओळख आहे. यावर्षी पावसाळ्यात विशेष कामगिरी त्यांची राहिली आणि गावासाठी तब्बल 20 मोटरसायकल सुद्धा जिंकलेल्या आहेत या खेळाडूने. पाहूया ऋतिक पाटील आज कशा प्रकारे खेळतील. संधी मिळाली आहे. 33 धावा धाव फलकावर आहेत. एजाज मंडरेला काय बॉलिंग केली आहे. 3 विकेट घेतल्या, फक्त 9 रन दिल्या, 10 बॉल टाकलेत, 8 बॉल अजूनही बाकी आहेत. ऋतिक पाटील आल्या आल्या पहिलाच बॉल, रिव्हर्स खेळायला गेले, परंतु बॉल जातोय यष्टीरक्षकांच्या दिशेने, नाना यांच्या दिशेने. आणखीन एक चांगला बॉल टाकलाय. खूप लांबवरून हा खेळाडू आलाय, जयपूर राजस्थानवरून आलाय, परंतु काय बॉलिंग करतोय. प्रेक्षकांची देखील मनं जिंकून घेतोय. 3 महत्त्वपूर्ण विकेटही घेतल्या, 9 रन खर्च केलेले आहेत एजाज मंडरेला. ISPL मध्ये देखील प्रभावित केलं होतं त्यांनी. यावेळेला स्ट्रोक कव्हरच्या क्षेत्रात खेळला गेलाय, 1 रन तिकडे मिळेल. दुसरीचा कॉल दिला जातोय, कॉल होता अजित यांचा आणि 2 रन कंप्लीट देखील केल्या गेलेल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या गेली आहे 4 ओव्हर नंतर 35. परंतु एजाज मंडरेलाचं कौतुक करावं लागेल. 2 ओव्हरमध्ये फक्त 11 धावा दिल्या आणि 3 विकेट घेतलेल्या आहेत. परंतु 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. पाहूया अजित मोहिते आणि ऋतिक पाटील या धावफलकाला 50 पर्यंत घेऊन जातील का, जिकडे एक चांगली मॅच पाहायला मिळेल. आनंदवाडी चॅम्प पस्तीस धावा धावफलकावर आहेत. एक शेवटची ओव्हर बाकी आहे. आशिक अली यांना मात्र आमंत्रित करण्यात आले या शेवटच्या ओव्हरमध्ये. फिरकीपटू आहेत, बॉलला चांगलं टर्न करतात, दोन्ही बाजूला खेळपट्टीच्या बॉलला वळवतात. अजित 18 खेळतायत. या डावाचे नायक आतापर्यंत अजित मोहिते हेच आहेत. 7 बॉलमध्ये 18 त्यांनी केल्यात. डावाला कसं पुढे घेऊन जायचं त्यांना बरोबर माहिती आहे. कोणत्या वेळेला कोणते स्ट्रोक यायचं हेही त्यांना बरोबर माहिती आहे.
पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळतायत आशिक अली आले पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट घेऊन गेले. मयूर गेलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 5 अजूनही चेंडू बाकी आहेत. पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे मयूर वाघमारे. आज बॅटिंगसाठी 6 विकेट माघारी परतलेल्या आहेत. आणि आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुरस्कार ते त्यांचाही उल्लेख करावा लागणार आहे. तेही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू कारण त्यांचंही प्रमुख योगदान या स्पर्धेसाठी नेहमीच राहिलेलं आहे. आज या स्पर्धेची एक वेगळी उंची पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये जे पुरस्कार आहेत त्यांचाही वाटा आहे. परंतु 5 बॉल बाकी आहेत. आशिक अलीच्या विरुद्ध जर पाहिलं तर आता मयूर वाघमारे. पहिला बॉल स्ट्रोक खेळलाय खरा. तिकडे येत आहेत फिल्डर. 1 रन मिळेल. दुसरीचा कॉल दिला होता परंतु थांबवलाय. वाह काय थ्रो केलाय प्रशांत गरत. टाळ्या प्रेक्षकांना सांगायला लागत नाही टाळ्या वाजवा म्हणून. ऋतिक पाटील तुम्ही किती बॉल खेळताय हे महत्वाचं नाहीये काय करताय हे महत्वाचं आहे. एक संधी आहे त्या संधीचं सोनं करावं लागेल. थोडंसं बॅकफुटला टीम आहे स्मार्ट नेट रत्नागिरी परंतु प्रयत्न करावा लागेल. फुल टॉस केलाय. खराब बॉल. आता तर आनंदवाडीच्या खाडीत जाईल. नो बॉल प्लस सिक्सर. वाह तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने मात्र हा रिव्ह्यू घेतलेला आहे. नो आहे की नाही याकरता. नो बॉल. ऋतिकच्या बॅटमधून अंतिम टप्प्यामध्ये बॅटिंगला आलेत खरे ऋतिक परंतु त्यांचाही प्रयत्न हाच आहे की माझ्या टीमला पुढे घेऊन जायचंय. जे 50 पर्यंत तरी जाणं गरजेचं आहे. तिथपर्यंत नेतील का. मोठा स्ट्रोक आला होता. यावेळेला समोरच्या दिशेने खेचलाय हा बॉल. प्रशांत आहे तिकडे. 1 रन घेतली आहे. दुसरीचा कॉल दिलाय. थ्रो लाजबाब. वाह आणि काय नानाने स्टंप उडवलेले आहेत. सगळं काही लाजबाब. प्रशांत यांचा थ्रो आणि त्याच्यानंतर नाना यांनी घेतलेली मेहनत. खेळपट्टी सिमेंटची आहे त्याच्यावर नाना पडले परंतु विकेट महत्वाची होती आणि नानाने स्वतःला झोकून दिलं. विकेट आली आहे. सगळं काही दर्जेदार होतं. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने या बॉलला खेचलं. तिकडे होते प्रशांत गरत. त्यांनी थ्रो केला आणि तो सुद्धा बॅटर इनला केलेला आहे आणि तिकडनं नाना. वाह झेप घेतली आहे नानाने. प्रथमेश पवार. अजूनही जर पाहिलं तर इकडे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 43 धावा धाव फलक्यावर आहेत. काही बॉल बाकी आहे. धीरज आलेत बॅटिंगसाठी. याही अष्टपैलू खेळाडूच्या नावाची चर्चा आहे. कसे खेळतील पाहायचंय. काही मोठे फटके येतील का. 50 पर्यंत तरी धावसंख्या जाईल का. धीरज भोईर समोर आहेत. केरळ राज्यातील खेळाडू आशिक अली.
टप्पा पडतोय, बॉलला टर्न, याचाच उल्लेख करत होतो आम्ही की दोन्ही टर्न खूप जबरदस्त शार्प या गोलंदाजाकडे आहेत. मागील मॅचमध्ये थोडेसे महागडे राहिले राहुल गुंजाळ नावाच्या वादळाच्या समोर, परंतु या मॅचमध्ये पुन्हा एकदा आपण इकडे काय आलोय दाखवून देत आहेत. 44 धावा धावफलकावर आहेत. दोन महत्वपूर्ण बॉल बाकी आहे. धीरज एखादा मोठा फटका खेळतील का? टप्पा पडतोय, आणखी बॉल बाहेर जातोय, जास्त बाहेर, वाईट बॉल. 45 वर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. दोन महत्वपूर्ण बॉल तर अजूनही बाकी आहेत. एक टीम म्हणत असेल 50च्या आतमध्ये राहू दे, एक टीम म्हणत असेल एखादा 6 किंवा 4 येऊ देत. स्मार्टनेट रत्नागिरी विरुद्ध मिसबा हॉलिडेज. यावेळेला खेचलाय स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातातच जाईल. आशिक अली विकेट घेत आहेत. दुसरा पर्याय देखील नव्हता. लांब लचक स्ट्रोक खेळायचा होता. शफल होऊन खेळले, थोडासा लांबून खेचला, परंतु तिकडे मनसूर केएल यांच्याच हातात बॉल जाताना पाहिला मिळेल. फिरोज चाललेत बॅटिंगसाठी. 45 रन तर झालेले आहेत. याही काही कमी नाही आहेत. फाईट होऊ शकते त्याच्यामध्ये सुद्धा जर सुरुवातीला विकेट आल्या तर, परंतु डावाचा शेवट काय होणार. 8 विकेट माघारी परतल्यात. 45 रन. पहिला डाव सुरू आहे. महत्वाची मॅच. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आहोत. दुसरा दिवस आहे. कालचा पहिला दिवस जर पाहिला तर सिबट रेडी टीमने गाजवला. गोवा टीमला पराभूत करत असताना जयेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघ जिंकला गेलाय, सेमीफायनलला दाखल झालाय. आणि आजच्या दिवशी कोण दाखल होणार तर क्वार्टर फायनलमध्ये ऑलरेडी मैत्री पॅकर्स ही टीम जाऊन पोहोचलेली आहे. माधवीताई मोहनकर यांच्या मालकीची टीम. जास्त शफलून खेळण्याचा प्रयत्न इकडे आपण पाहतोय. पंच घोषित करतायत व्हाईट बॉल. +1 देखील मिळेल. या रन खूप महत्वाच्या असतील. धावसंख्या आता 47 वर गेलेली आहे. मयूर वाघमारे एक सांगेम ट्रॉफीचा रिव्हर्स हेलिकॉप्टर त्यांचा बरेच काळ चर्चेत राहिलेला आहे. आणि मागील हंगामात बॅटिंग बॉलिंग दोन्ही केलंय. 2 4 व्हीलर कार सुद्धा जिंकल्या गेल्या एकाच वर्षामध्ये. तर आज मयूर यांना पाहूयात काय करतील मयूर. हो हो, एकच मारलाय, सॉलिड मारलाय, लांब लचक मारलाय, 6 धावांवाला मारलाय. सिक्सर मयूर वाघमारे. वाघमारेंनी 6 मारलाय आणि तो सुद्धा खूप लांबवर मारलाय. हा एक स्ट्रोक मॅचचं गणित बदलू शकतो, कारण धावसंख्येला 50शी पार नेण्यात यशस्वी राहिले. पहिला डाव इकडे संपतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती 53. फाईट होऊ शकते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. विकेट खूप साऱ्या आल्या, परंतु तरी देखील 50च्या पुढे गेले. त्याचं कारण होतं अजित मोहिते. अंतिम टप्प्यात जी बॅटिंग पाहायला मिळाली, मयूर वाघमारे यांचा सिक्सर धावसंख्येला 50शी पार घेऊन गेलाय खरा, परंतु पाहिजे दुसऱ्या डावामध्ये काय घडेल. क्रिकेटची आनंदवाडी आणि आनंदवाडीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, पुन्हा एकदा मिस्टर IPL कुणाल दाते सरांचा आवाज आपण ऐकूयात.
येस, या ठिकाणी काही सन्मान आपल्याला करायचे आहेत. सर्वप्रथम श्रीकांतजी जोईल साहेब, फ्लाइंग कोकणचे सर्वेसर्वा. आणि देवगडला आल्यानंतर देवगडच्या जीपलाईनची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते, त्यासाठी पर्यटक देखील इकडे येत असतात. देवगड जीपलाईनचे मालक आणि फ्लाइंग कोकणचे सर्वेसर्वा श्रीकांत जोईल साहेबांचा सन्मान या ठिकाणी मी मनोहरजी बांदेकर साहेब आपल्याला विनंती असणार आहे, आपण सन्मानित करायचं आहे. एक हसतमुख असणारे हे व्यक्तिमत्व आणि पूर्वाश्रमी कांजूरमार्गचे रहिवासी. यस, कांजूरमार्ग म्हटलं तर परिवार ग्राउंड आम्हाला आठवतं आणि साहेबांनी आठवण परिवारचीच करून दिली आहे. देवगड जीपलाईनचे मालक सन्मान केला जातोय श्रीकांत जोईल साहेबांचा. त्यानंतर सन्मानित केलं जात आहे संघ मंगलमूर्ती पुणे संघाचे संघ मालक गणेशजी आढवळे साहेब. मी दिनेशजी पोसम साहेबांना विनंती असेल गणेश आढवळे साहेबांचा सन्मान करायचा आहे. ख्यातनाम उद्योजक आहेत, लहान वयातच व्यापार आणि उद्योग क्षेत्रात एक मोठी भरारी मोठी झेप घेतलेलं हे व्यक्तिमत्व पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील तांबेवाडी राजुरीचे असणारे मूळचे आणि पुण्यामध्ये स्थायिक आहेत आणि नवोदित खेळाडूंना संधी देण्याचं काम मोठ्या प्रमाणावर करतायत. गणेशजी आढवळे सरांचा सन्मान केला जातो, एक विशेष सन्मान केला जातो आहे. आज एवढ्या लांबवर आपला संघ आणला आणि आवर्जून ग्वाही देईल की तुमच्या संघातून खेळणारे खेळाडू येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्र गाजवतील. सर धन्यवाद. तर जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. आवाज कुणाल जाते सरांचा एक. यस, एक आणखी एक सन्मान आहे. विकासजी कोंडे साहेबांना विनंती असेल वैभवजी वारिक साहेब सामाजिक कार्यकर्ते पडेल यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचाही सन्मान करण्यासाठी विकासजी कोंडे साहेब आपण यायचं आहे. पडेलचे सामाजिक कार्यकर्ते वैभवजी वारिक हे देखील या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इकडे उपस्थित राहिलेले आहेत. आपल्या येण्याने आपल्या उपस्थितीने या स्पर्धेची शोभा वाढलेली आहे. 23 वर्षाची अविरत ही स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेटला एक उंची देणारी ही स्पर्धा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपलं केलं जातं आहे स्वागत आणि केला जातो आहे सन्मान. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. आवाज कुणाल सरांचा. वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तुम्ही पाहताय 23वा पर्व आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आयोजित आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 54 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मिसबा हॉलिडेज कातळी या टीमला स्मार्टनेट रत्नागिरी या टीमच्या विरोधात यशभाई सोलकर एका बाजूला संघमालक आहेत मिसबा हॉलिडेजचे आणि शहबाज उस्मान चिपळूणकर संघमालक आहेत स्मार्टनेट रत्नागिरीचे. पहिला बॉल फुल टॉस मारलाय, कट केलाय पॉइंट मधून, बॉल सीमा पार, पंचांचा इशारा नो बॉल. त्याच्यावर 4 5 धावांची सुरुवात, अहेर दिलाय, बोनस दिलाय, स्वीकारलाय. थँक्यू डीचे. थॉमस टायस ने हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारलाय. 4 धावा आल्यात. अवे फ्रॉम द बॉडी परत एक वेळा झिंग झिंग झिंगाट, चौकार चाललाय बुंगाट, बॉल सीमा पार, आणखीन एक दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार मारलेत. स्क्वेअर ड्राईव्ह किती खतरनाक मारलाय पहा, शरीरापासून दूर, बरोबर पॉइंट कव्हर पॉइंटच्या मधून, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळताना दिसतात. 4 बॅक टू बॅक 2 चौकार. टीमची धावसंख्या 9. चांगली खेळी, चांगली सुरुवात सध्या तरी पाहायला मिळते टीमची. मिसबा हॉलिडेज कातळी, पूर्ण गाव आलंय, 450 प्रेक्षक टी शर्ट्स मध्ये आहेत. बॅटच्या आतमधली कडला मगाशी असाच आउट झाला होता, प्लेड ऑन थॉमस, तोपर्यंत एक धाव, चोरटी धाव आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे.
10:46 रात्री धावांची चोरी केली आहे दोन्ही फलंदाजांनी. एकदा ऍड होते टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर. धावा झाल्या 10. तीच परिस्थिती आनंदवाडीत आहे. सध्या कर्फ्यू लागलाय. सगळे आनंदवाडीकर इथे आहेत. गावात मला नाही वाटत कोणी आहे. सगळ्यांचं स्वागत आहे. शेवटच्या दिवशी महिला कक्ष देखील आपल्याला पाहायला मिळतो राखीव. प्रचंड महिलांची गर्दी इथे होते. त्यावेळेला सगळ्या टीव्ही चॅनलचे TRP पडतात. ही आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची ओळख आहे. पुढचा बॉल उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ. अरे बॉलने घेतलीये बाउंड्रीची भेट. चौकार. ही खासियत आहे या टीमची. लवकर कमबॅक करणं जाणते ही टीम. आणि सध्या चौकारावर चौकार येत आहेत. एक चौकार आलाय अमनच्या बॅटमधून. ड्राईव्ह केलाय बॉल हवेत आहे. हा देखील चाललाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे देखील धावा मिळताना दिसतील 4. लाल मातीत रंगतो कुस्तीचा फळ. लाल मातीत रंगतो कुस्तीचा फळ. आणि अमनले लावलीये चौकारांची लळ. आहे ते चौकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज. सलग चौकार येत आहेत. क्लासिकल ड्राईव्ह इथे पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 18. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला असे ड्राईव्ह मारतात ना लेफ्ट हँडेड बॅटर त्यावेळेला डोळ्यांना अक्षरशः थंडक मिळते. आणि आता कातळी गावचे सगळे समर्थक खुश आहेत. मगाशी निराश होते. आता चर्चा होईल या सगळ्या प्रेक्षकांची. कारण कातळी गावातून हे सगळे आलेले आहेत. परत एक वेळा गोलंदाज तयार. मयूर वाघमारे. स्विच हिट. बॉल हवेत आहे. फिल्डर येतोय. प्रयत्न सुरू. अपयश आलंय. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 19. लक्ष्य या मॅच मध्ये 54चं होतं. धावा मस्त झालेल्या आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 19 धावा झालेल्या आहेत. चांगला खेळ सध्या रंगत असताना. चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये करत असताना. आणि ज्या वेळेला असा संघ खेळतो त्यावेळेला मात्र कातळीचे जे प्रेक्षक आहेत ते आणखीन खुश होतात. मगाशी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपण जर पाहिलं तर कुठेतरी गांभीर्य पाहायला मिळालं. परंतु आता खुश आहे सगळे चेहरे. बॅटची कडा मागे चाललाय. थर्ड मॅन ला चौकार. थॉमस डायस. बॉल चाललाय मागील दारी. वाढते आता भागीदारी. आणखीन एक चौकार. 4 रन. चार धावा येत आहेत. बॅटची कडा घेतली. सरळ गेला बॉल. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. ऑन साइडला बॅट फिरली परंतु जे पाहिजे होतं ते झालं. रिझल्ट मिळालाय 4 धावांचा. चौकार आलाय. 23 धावा पहिल्या षटकामध्ये. कातळीकरांचा जल्लोष. सध्या हे जे प्रेक्षक आहेत हे आहेत पूर्णपणे कातळी गावातले. मिसबा हॉलिडेज. हा संपूर्ण गाव इथे उपस्थित झालेलं आहे. आणि कातळी गाव म्हटल्यानंतर मी त्यांच्यासाठी एवढंच म्हणेन, प्रत्येकाकडे नशीब नावाचं बक्षीस नसतं. प्रत्येकाकडे नशीब नावाचं बक्षीस नसतं. काहींना स्वतःला आणि स्वतःलाच घडवायचं असतं. अडचणीतून वाळवंटातून मार्ग काढावा लागतो आणि प्रत्येक पडझडीला नवी सुरुवात मानावी लागते. संघर्षातून आत्मविश्वास घडत असतो. मेहनतीचं फळ मिळण्यासाठी खरंच भाग्यही लागतं. आणि खऱ्या अर्थाने मेहनत तर केली आहे कातळीकरांनी. याही वर्षी संघ उतरवलाय. संघ मालक तजुबाई पावसकर जरी आपल्यात नसले तरी देखील अनेक आठवणी आहेत या गावाच्या. हे गाव नेहमी संघर्ष करत इथपर्यंत आलंय आणि याही वेळेला ते परत ती संघर्षाची गाथा लिहिण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. या स्पर्धेमध्ये पाहूया या वर्षी तरी त्यांचं स्वप्न पूर्ण होतंय का. परंतु अजूनही या सामन्यामध्ये भरपूर काही शिल्लक आहे. 23 धावा झालेल्या आहेत. लक्ष्य 54चं 54. ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. परत एक वेळा मयूर वाघमारे. एक सिंगल.
तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 24 धावा फलकावर लागलेल्या आहेत. समीकरण एकदम सोपं झालंय. 30 धावा करायचे आहेत येणाऱ्या 23 बॉल मध्ये. सेकंड ओव्हर मध्ये फिरोज गोलंदाजीसाठी सज्ज आहे. ओ हाय बॉल सर विकेट कीपरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. थॉमस टायसच्या विरुद्ध कमबॅक. फिरोजचं डॉट बॉल दबाव बनवणारे ठरू शकतात. काल तुम्हाला पाहायला मिळालंय सीबर्ड रेड्डी भिवंडीचे स्टार कास्ट शेवटपर्यंत लढले. 21 मध्ये 21 धावा डिफेंड केलेल्या आहेत त्यांनी. 10 धाव्याने सामना जिंकलाय. आज तसं काही घडतंय का? फुलरलेनचा बॉल होता. परत एक वेळा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. गलीमध्ये बॉल जातोय. सिंगल मिळते थॉमस डायसला. टीमची धावसंख्या 25 धावा. हळू धावसंख्येला आकार दिला जातोय. 54चं लक्ष्य आहे. नेक्स्ट मॅच मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे. रेडी राहायचंय मंगलमूर्ती. 4 ओव्हर झाल्यानंतर कॅप्टननी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. फिरोज पटेल मंगलमूर्ती इन्फ्रा या टीमचे कॅप्टन. रेडी राहायचंय 4 ओव्हर नंतर. परत एक वेळा गोलंदाज तयार. स्विच हिट आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. स्टंपला लागलाय. अमन यादव बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. विकेट आली आहे. विकेट महत्वाची असते. विकेट आल्यानंतर दबाव येतो. नवीन बॅटर न्यू बॅटर मॅन फ्रॉम अर्नाळा प्रशांत घरत. एक मातब्बर खेळाडू आहे. चांगली इनिंग पेश करावी लागेल. महत्वाचा सामना आहे. डू ऑर डाय मॅच. इथून जर हरला तर परतीचा प्रवास. जिंकला तर एक संधी अजून आहे या स्पर्धेमध्ये खेळण्याची. त्याच्यामुळे जिंकणं गरजेचं आहे. हरणं जंगलात राहतात. धावा या मॅच मध्ये करायचे 20 बॉल मध्ये 29 चं हे लक्ष्य आहे. थॉमस डायस 14 धावा त्यांनी केल्यात. प्रशांत घरत शून्यातून सुरुवात करायची आहे. फिरोज गोरेगाव एक्सप्रेस वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. फिरोज लेफ्ट आर्म सीमरचा वापर इथे करण्यात आलाय. प्रचंड गर्दी. बाजूला ज्या सोसायटी आणि त्याच्या कठड्यावर जर प्रेक्षक दिसले ना. ओ आल्या बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जल्लोष होतोय. अरे जल्लोष होतोय. रत्नागिरी ते चिपळून. भावा मार तू उचलून षटकार. थँक्यू डीजे. 6 धावा इथे येत आहेत. 6 धावांच्या मदतीने इथे मात्र कातळीकर खुश आहेत. ज्या पद्धतीने आज प्रेक्षकांची संख्या त्यांची आहे. मोठ्या संख्येने ते उपस्थित आलेत. फुलरलेनचा बॉल होता. ड्राईव्ह केल्या. हातात गेल्या. फिल्डर आहे तिथे आणि इथे धाव मिळताना दिसणार नाही. 18 बॉल 23 धावांची गरज आहे. 18 चेंडू 23 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये असणार आहे. दोन्ही जे खेळाडू आहेत मातब्बर आहेत. परंतु कमबॅक करावं लागेल स्मार्ट नेट रत्नागिरीला. या मॅच मध्ये जर यायचं असेल तर विकेट घ्याव्या लागतील. विकेट महत्वाचे आहेत. मागच्या मॅच मध्ये जशी पराभवाची झळ पोचली टीम मिसबा हॉलिडेज कातळीला, त्याच्यानंतर ते खळबळून जागे झालेले आहेत. आणि क्रिकेट हा खेळ असाच आहे. एक वेळा तुम्ही हारलात तर परत एक वेळा संधी मिळते. याच ग्राउंडवर मिळते. कारण कातळीकर आहेत. ज्या मैदानात पराभवाची चर्चा झाली ना त्याच मैदानात विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय माघारी फिरायचं नसतं.
आणि आज तेच करायचंय कातळी टीमला. तसाच खेळ करावा लागेल मिसबा हॉलिडेज कातळीला. 18 बॉल मध्ये सध्या तरी धावा करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी 23. 18 बॉल 23 रन. परत एक वेळा बोलत तयार धीरज भोईर या ओव्हर मध्ये धारावी एक्सप्रेस. पहिला बॉल उडवलाय, बॉल हवेत आहे, चान्स नाहीये, फिल्डर नाहीये, एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनगडात आहे जोर, अरे मारलाय कडक फोर, चौकार. चार धावा येत आहेत. खुश आहे पब्लिक, ये पब्लिक है सब जानती है. स्टँड अँड डिलिव्हर्ड. व्हॉट अ शॉट. थॉमस डायस जागेवरूनच उचललाय बॉलला. लॉंग ऑफला 4. 19 धावांची गरज आहे 17 बॉल मध्ये. 17 चेंडू 19 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. फुल टॉस. परत एक वेळा आडव्या हाताने आडव्या बॅटने मारलाय. हाय तो षटकार. नियोजन आधी दाखवायचं नसतं, वेळ आल्यावर ते गाजवायचं असतं आणि ते गाजवलाय हा षटकार. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 16 बॉल मध्ये 13 धावांची गरज. थॉमस डायस लॅप स्वीप मारलाय. 6 धावा येत आहेत. आडव्या हाताने घेतलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर या बॉलला. सिक्सर. 16 बॉल 13. चॉप केलाय. वाईड यॉर्करचा प्रयत्न. थर्ड मॅनला फिल्डिंग चांगली आहे. सिंगल चालत चालत कंप्लीट होईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढताना दिसत आहेत. धावा झालेल्या आता 42. हे कातळीकर आहेत. भरपूर प्रेम दिलं यांनी या क्रिकेटला. दरवर्षी हा संघ या स्पर्धेमध्ये उतरतो, खेळतो. अनेक वेळा निराशा पदरी पडली, परंतु परत एक वेळा उभारी घेतो. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, जास्त बाहेर टाकलाय बॉल. पंचांचा इशारा वाईट बॉल आणि त्याच्यावर धावा मिळताना दिसतील. वाईट +1 अशी आणखीन एक धाव ऍड होते. 2 धावा मिळतील. 10 धावांची गरज आहे. आता मात्र या मॅच मध्ये हवा काढली आहे. ज्या पद्धतीने बॅटिंग झाली आहे. थॉमस डायस 9 बॉल 25 धावा. प्रशांत गरत 2 बॉल 6 धावा. पार्टनरशिप बिल्ट होते, धावा करतायत. शॉर्ट बॉल फिरवलाय. आणखी बडीव, दुरडा उडीव, इतिहास घडीव आणि हा येतोय आणखीन एक सिक्सर. चार धावांची गरज आहे. सामना याच षटकामध्ये संपेल असं वाटतंय. चला टॉस साठी उपस्थित राहायचंय. मंगलमूर्ती इन्फ्रा मगाशीच कॉल करण्यात आलाय. कॅप्टनने स्टेजवर उपस्थित राहायचंय टॉस साठी. मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. विकेट आली आहे. फलंदाज थॉमस डायस बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटची कडा घेऊन. इथे मात्र दुसरा धक्का बसलाय मिसबा हॉलिडेज कातळीला. थॉमस आउट. फलंदाज पाथ थॉमस डायस. न्यू बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी सरफराज बाहुबली, बिहारचा बाहुबली मैदानामध्ये तयार आहे. रनअप मध्ये वेधतोय. डेड बॉलचा निर्णय इथे पंचांकडून येईल. 13 बॉल मध्ये 4 धावांची गरज. तसं पाहिलं तर औपचारिकता राहिली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 4 धावा सहज होऊ शकतात, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, काही घडू शकतं. परंतु बॉल जास्त आहेत. ऍडव्हान्टेज पूर्णपणे फलंदाजी करणाऱ्या टीमकडे आहे. थॉमस डायस पहिल्या मॅच मध्ये अपयश, परंतु या मॅच मध्ये खडबडून जागे झाले सगळेच्या सगळे खेळाडू. हा बॉल परत सोडून दिलाय. पंचांचा इशारा वाईड आहे. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. 3 धावेची गरज आहे. 3-13 हे समीकरण सध्या पाहायला मिळतंय आणि एका टीमचे वाजणार आहेत.
जावं लागेल एका टीमला घरी. एक संघ राहील या स्पर्धेमध्ये. पुढच्या मॅचमध्ये खेळेल मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे या टीमच्या विरोधात. 13 बॉल 3 धावा. डॉट ओव्हरची होते समाप्ती. 12 बॉलमध्ये 3 धावा करायच्या आहेत टीम मिसबा हॉलिडेज कातळीला. अंगद पाटील गोलंदाजीसाठी. 12 बॉलमध्ये 3 धावा डिफेंड करायचे आहेत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी अक्षरशः गाजवली होती. ते वर्ष, तो काळ मला अजूनही आठवतोय. ते 9 धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न अंगदचा राहिला होता. खतरनाक गोलंदाजी. परंतु इथे मात्र सामना फिनिश होईल. बैठक लॅप स्वीप. बॉलला उडवले बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ते मिसबा हॉलिडेज काथळी एचाजबाई सोलकर यांच्या टीमने बाजी मारली आहे. अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅच समरी तत्पूर्वी आपल्या स्क्रीनवर येईल. सामना फिनिश. मिसबा हॉलिडेज कातळी 1/8 विकेट्स. अभिनंदन. सामना इथे संपलाय. धन्यवाद टीचे. मिसबा हॉलिडेज कातळीने आज सामना इथे जिंकला. आता मॅच समरीवर एक नजर टाकूया. फुल मॅच समरी आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल.